2024 ला केंद्रात आमची सत्ता येणार, आम्ही आणणारच. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका. ज्याला आपलं मानलं तोच शत्रू बनून समोर आला. धनुष्यबाणही चोरला. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले. आता तुम्ही सुद्धा जाणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल. भगवान रामाचं मोफत दर्शन घडवून आणायला रामलल्ला तुमची मालकी आहे का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. तर उदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 40 जोकरांची महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे. 40 जोकर महाराष्ट्रात फक्त इकडे तिकडे फिरतात. गद्दारीचा बाप चोरण्याचा शिक्का पुसता येणार नाही, आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल. मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार, सुप्रिया सुळेंची माहिती. तर मवियाचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. कुणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. सुधाकर बडगुजर यांच्यासह 19 जणांची आज पुन्हा चौकशी. सुधाकर बडगुजर वकिलांसह पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. पुण्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांकडून बैठका. शनिवारपासून अजित पवारांच्या सर्किट हाऊसमध्ये बैठकांचा सिलसिला. अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यातल्या पाणी प्रश्नावर बैठक. महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित. शेती आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जाणार. सोलापूरच्या विकासावरून भाजपच्या 2 आमदारांमध्ये जुंपली. सोलापूर हे मोठं खेडं असल्याचं सुभाष देशमुख यांचं वक्तव्य. तर आमदार विजयकुमार देशमुख यांचा सुभाष देशमुखांच्या शब्दाला आक्षेप. सोलापूर झाला नसल्याचं वक्तव्य. मुंबईच्या भायखळा इथल्या उर्दू लर्निंग सेंटरवरनं शिवसेना भाजप आमने सामने. भायखळ्यात उर्दू लर्निंग सेंटर व्हावं यामिनी जाधव यांची मागणी. तर उर्दू लर्निंग सेंटरच्या जागी ITIची इमारत व्हावी, मिहिर कोटेचा यांची मागणी. राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट गंभीर होणार. छोटी मोठी धरणं मिळून राज्यात केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातला पाणीसाठा तब्बल 20.25% घटला. देशातील काही राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा. हवामान विभागाकडून अलर्टमुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत. धाराशिव जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं 26 प्रकल्प कोरडे ठाक. तर 109 प्रकल्पात केवळ 12% इतकाच जलसाठा शिल्लक. मुंबईतल्या कोळीवाड्यामधील पहिला SRA प्रकल्प रद्द. कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प रद्द केल्याचा लेखी आदेश. राज्य सरकारच्या आदेशाची तब्बल 1.5 वर्षांनी अंमलबजावणी. PMPL कडनं तिकीट तपासणीसाठी पथकाकडनं कडक कारवाई. दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवरती कारवाई. 1.25 कोटींचा दंड वसूल. स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी टॉयलेट सेवा ॲपद्वारे शहरातील कोणत्याही ठिकाणचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत होणार. पुण्यातील केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणानंतर 72 गावं धोकादायक. दरड प्रवण क्षेत्रात असल्याचं घोषित. त्यापैकी 44 गावात उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. एका दिवसात कोविड-19ची 656 नवीन प्रकरणं. उपचाराधीन रुग्णांची संख्या 3742 वर. व्हायरसचा धोका नाही, मात्र काळजी घेण्याचं WHOचं आवाहन. ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव. JN.1 या व्हेरियंटचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंत ठाण्यात 5 रुग्ण. अहमदनगरच्या शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यात होणार बैठक. बैठकीत तोडगा न निघाल्यास आता पुढे कामगार संपावर जाणार. बुलढाण्यातील शेगाव नगर परिषदेमध्ये अखेर मालमत्ता कर वाढीला स्थगिती. आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नांमुळे प्रश्न मार्गी. साताऱ्याच्या कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता. आरक्षणासाठी जरांगेंसोबत असल्याच्या महिला उपोषणकर्त्यांचाही निर्णय. रत्नागिरीच्या भाटेखाडीच्या मुखाजवळ गाळाचा प्रश्न अद्याप प्रलंबित. गाळामुळे बोटींचा मार्ग बंद होण्याची शक्यता. 31 डिसेंबरपर्यंत गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी.